भाजपा आमदार विजयकुमार गावित यांनी शिंदेंच्या आमदारांवर निशाणा साधल्याचं बघायला मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची मस्ती जिरवायची असं गावित यांनी म्हटलं। गावित यांच्या विधानामुळे भाजप शिवसेनेचा वाद विकोपाला पोहोचलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये माझे फक्त 2च टार्गेट आहेत। आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार अमिषा पाडवी टार्गेटवर आहेत। अमिषा पाडवींकडे 12 घरं तर पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ त्यांनी घेतला। विजयकुमार गावित यांनी हा गंभीर आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। मां टार्गेट टू बेन रहा था काय केड़ा था मां टार्गेट टू बेन रहा था एक चंद्यो and biro amsho तुम्हारा टार्गेट है तुम्हारा नाकी दियो मां टार्गेट बाय चालू देला है तुम्हारा काय में क्या ते भी आहे के ना था त्या आमच्या नावा पे 12 कोंगे आहे त्या थेरी नावा 4 कोंगे आहे खाजगी कोंगे काय बिल्डिंग जो मेरी तो कोंगे आपको कोंगे लागता आणि त्या थेरी नावा के पंतप्रधान आवास योजना ने कोंगोले आता मला माहित नाही ते काय बोललेत कशासाठी बोललेत, पण आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिंदे साहेबांसोबत काम करतोय। आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच 3 वर्षापूर्वी आम्ही शिंदे साहेबांवर उठाव केला। एवढंच उत्तर त्यांना बास आहे। म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो, कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते, त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या नावाचा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्रपक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे, ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार आहे। तुम्ही तरी आमचं पूर्ण नाव घेतलं, परंतु विजयकुमार गावित साहेबांनी त्या अक्कलकुयाच्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही, आम्ही त्याची चिंता करत नाही। एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही। आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत। त्यांनी चौकशी करावी, आमच्या तक्रारी कराव्या, काही अडचण नाही। आम्ही चुकलो असेल, आम्ही पाप केले असतील तर हा परमेश्वर आम्हाला सुद्धा शिक्षा देईल। परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक या जिल्ह्याला लावला, सर्वात भ्रष्ट मंत्री जर कुठे जन्माला आला असेल तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजयकुमार गावितच्या रूपाने आला, आणि त्या माणसाने आमच्यावर आरोप करावेत ही लोकशाहीची चेष्टा आहे असं मला तरी वाटतं।